नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पोलीस भरती 2024 मध्ये जी वयवाढसाठी मॅटमध्ये केस टाकण्यात आली होती. तर त्याची इंट्रिम ऑर्डर जी आहे ती काय केली की आलेली आहे. त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही मॅटच्या वेबसाईटवर आहे मी सध्या. ते डाउनलोडमध्ये गेल्यानंतर फायनल जजमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मुंबई प्रिन्सिपल बेंचच्या इथे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवेल. ही ॲक्चुअली ही जी आहे ऑर्डर मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देणार आहे. ओके. आता तुम्ही जर जाल इथे तर दाभाडे होते. त्यांनी काय केले होते, की दाभाडे अँड ऑदर येस, बी दाभाडे ओरिजिनल ॲप्लिकेशन 463/2024 आहे. मुंबई येथे टाकलेले आहे. मुंबईचे आहे ते. ओके. तर इथं तुम्ही बघू शकता, की स्टेट ऑफ महाराष्ट्र मंत्रालय मुंबई एज रिलॅक्सेशन इन अपॉइंटमेंट 25/4/2024 ची आहे. इंटरिम ऑर्डर दिलेली आहे. तर इथे तुम्ही ऑर्डर बघू शकता इथे. ही ऑर्डर आहे. आता ही कंप्लीट ऑर्डर तुम्हाला दाखवतो मी. तर ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर 463/2024 दिलेला आहे. डिस्ट्रिक्ट मुंबई. ॲप्लिकेशनचं नाव दिलेलं आहे. स्टेट वर्सेस दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे जस्टिस कोण होते त्याची माहिती दिलेली आहे आणि डेट आहे ती 25/4/2024 ची डेट दिलेली आहे. आता याच्यानुसार बघत आहे की एज आता मी कंप्लीट तुम्हाला माहिती म्हणजे एक 7 पेज कंप्लीट नाही सांगेल, पण तुम्हाला सांगतो की जी पोलीस भरतीची जाहिरात होती, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, बॅट्समन, त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अँड जेल कॉन्स्टेबल फॉर इयर 2022-23. आता याच्यानुसार जर बघितलं तर जी-आर जो आहे रूरल डेव्हलपमेंटचा डिपार्टमेंटचा जो जी-आर आहे 15/5/2024 त्याच्यानुसार काय केलं की एज रिलॅक्सेशन देण्यात आलं होतं. तर टोटल जर बघितले तर 17,471 पोस्ट आहेत. व्हॅकंटसाठी होती ॲडव्हर्टाइजमेंट होती ती 1/3/2024 रोजी आली होती. डी-जी-पी महाराष्ट्राने काढली होती. तर आता याच्यानुसार जर बघितलं तर इथं जी 3/3/2024 ची एक पॉलिसी बनवली होती. त्याच्यामध्ये काय केलं की महाराष्ट्र स्टेटने की 75,000 पोस्ट अ, भरता येणार होत्या. 75वी ही होती म्हणजे अमृत महोत्सव हे करत होतं. त्याच्यामध्ये काय केलं होतं की 2 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलं होतं असं सांगितलेलं आहे. आता त्याच्यानुसार जर बघितलं तर त्यावेळेस जे ॲडव्हर्टाइजमेंट आल्या होत्या त्याच्यानुसार देणार होतं. बट ही जी जाहिरात आहे ती आली नव्हती. त्याच्यानुसार जर बघितलं तर बघा, ही जी होती 3/3/2023 ते 31/12/2024 पर्यंत होता हा जी-आर. पण त्याच्यामध्ये ही जाहिरात आली नव्हती. ओके. आता याच्यामध्ये सांगत आहे की 17,417 पदांकरिता जी जाहिरात आलेली आहे. ओके. तर ती आलेली ती 1/3/2024 आली होती आणि ही जाहिरात होती ती आहे व्हॅकंट ज्या जागा आहेत त्या 22-23 च्या आहे. आता काउंटेड जी व्हॅकन्सी केलेली आहे, ओके, काउंटेड व्हॅकन्सी केलेली आहे ती 31/12 पर्यंतची आहे. लक्षात घ्या. जोपर्यंत ती लास्ट डेट होती याच्यापर्यंतची, तिथपर्यंतची ह्या जागा यांनी पकडलेल्या आहेत. आता याच्यानुसार यांनी काय केलं, की जी-आर वेगवेगळे नंबर दिलेले आहेत, ते सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, की एज रिलॅक्सेशन जे आहे ते 31/12/2024-23 पर्यंत होतं. तर त्यांना 2 वर्षाचं आणि जागा पण तिथपर्यंतच महाराष्ट्र शासनाने भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं हे एज रिलॅक्सेशन त्यांना भेटलं पाहिजे. आता इथे वेगवेगळे हे केलेले आहेत. आता इथं सांगितलेलं आहे, की एज किती आहे वगैरे गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर हाईट, चेस्ट वगैरे या गोष्टी ज्या की जाहिरातीमध्ये मेन्शन आहेत, त्या गोष्टी सांगितलेल्या आहे. ओके. आता इथं तुम्हाला मी दाखवेल. हं. आता इथून दाखवेल तुम्हाला मी. हे 2 पेजेस सांगेल शेवटचे. Ramapis is the submission made by the learned counsel for the applicant that omission take quick step age limit within the time limit 31/12/2000 has caused the great injustice to the applicant and they deprived the benefit of age relaxation assured by the government SGR नुसार. त्यांचं असं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं, की जाहिरात जी आहे, जागा तुमच्या 31/12/2023 पर्यंतच्या आहेत आणि जाहिरात त्यांनी उशिरा काढली. कारण आहेत 22-23च्या जागा. जाहिरात 24ला काढली आहे आणि जर त्यांनी ह्या उशीर केल्यामुळे यांनी उशीर म्हणजे त्याच वेळेस जर जाहिरात काढली असती, तर विद्यार्थ्यांना हे एज रिलॅक्सेशनचं बेनिफिट होतं, पण ते बेनिफिट त्यामुळे आलेलं नाही. तर त्यामुळे काय केलं होतं, की विद्यार्थ्यांना काय केलं, की कॅनॉट बी एस्टॅब्लिश अ लीगल राइट इन फेवर ऑफ ॲप्लिकंट. ठीक आहे. The government machinery take its own time to completing the procedure of the recruitment. Learn CPU has submitted that
The policy decision was taken on account of Amrut Mahotsav and Home Department has counted earliest 18,331 post out of 70,000 posts. Ms. Geeta Kulkarni, Joint Secretary GAT, as a present was present and she clarified about the government has declared the recruitment of 75,000 posts. The advertisement ओके. हा मुद्दा सांगतो तुम्हाला. तर याच्यानुसार असं सांगितलेलं आहे, की जे सी आहेत आता याच्यानुसार जर बघितलं तर होम डिपार्टमेंट ह्याच्या इ जे ॲडव्हर्टाइजमेंट होती ती 18,331 जागांकरता पहिल्यांदा ही केली होती. आउट ऑफ 75,000 जागा होत्या त्याच्यातल्या. आता या ज्या सेक्रेटरी आहेत, गीता कुलकर्णी जॉइंट सेक्रेटरी गॅडच्या आहेत, सार्वजनिक प्रशासन विभागच्या, सामान्य प्रशासन विभागच्या, त्या प्रेझेंट होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं, की ज्या 75,000 पोस्ट होत्या, त्या त्या पोस्ट होत्या ते त्यावेळेस काढण्यात आल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की त्यांनी ऑलमोस्ट 1,00,000 पर्यंत काय केलं, की पोस्ट भरलेले आहेत. ऑलमोस्ट जागा काढलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर ही जी आहे जाहिरात ती कंप्लीट आहे होम डिपार्टमेंटची आहे ही जाहिरात आणि पोलीस डिपार्टमेंट आहे ते ऑपरेट करते बॉम्बे पोलीस ॲक्टनुसार करतं. तर ते जे डिसिजन घ्यायची आहे ती डिसिजन घेऊ शकतो कोणतं होतं? होम डिपार्टमेंट घेऊ शकते, की ना की सामान्य प्रशासन विभाग घेऊ शकतो. ओके. आता याच्यानुसार जर बघितलं तर एज रिलॅक्सेशन आता आता इथं तुम्हाला सांगेल मी, की काय इश्यू आहे. हा मुद्दा मेन आहे. याच्यानुसार जर बघितलं तर इथं सांगतो तुम्हाला, की ज्या जागा काढल्या होत्या 75,000 जागा, त्या की 75 इयर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ इंडियाच्या वेळेस काढली होती. तर त्यावेळेस काय केलं, की ते डायरेक्टर केले ते कन्सिडर द एज रिलॅक्सेशन. ओके. फॉर 2 इयर्स इन द कुड बी एक्सटेंडेड ऑन द जी-आर. म्हणजे काय केलं, की होम डिपार्टमेंटला असं सांगितलेलं आहे, की तुम्ही त्याला वाढवून द्या 2 वर्षासाठी अजून वाढवून द्या असं सांगितलेलं आहे. आता त्याच्या संदर्भात जी शॉर्ट ऑर्डर आहे ती काय करेल, की 13/6/2024 रोजी 13/6/2024 पर्यंत भरायला अप्लाय केलेलं आहे. आता त्यावेळेस काय काही डिसिजन घेतं हे गृह विभाग ते ठरवण्यासारखं आहे, पाहण्यासारखं. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.